हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की भांग पिऊन काव्याचं विमान हवेत, पण नंदिनीने जीवालाच काढलं मूर्खात. रम्याने वसूच्या मनात भरली भीती. तर चला तर मग मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम याच्या 13 मार्चच्या भागात जीवा आणि पार्थ आपल्या बायकांना भांग पाजण्याचा प्रयत्न करतात. त्यात पार्थला यश येते, पण जीवा मात्र फसतो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत 13 मार्च 2026च्या भागात एपिसोडमध्ये पार्थ आणि जीवा घरातील सर्व सदस्यांना त्यांनी बनवलेलं ताक देतात. मानीला सतत संशय असतो की पार्थनं यामध्ये काहीतरी मिसळलं असणार, पण तो सगळ्यांना समजवण्यात यशस्वी होतो की यामध्ये काहीही नाही. काव्य आणि नंदिनीला ते दोघं स्वतः ताक द्यायला जातात. रम्या वसूला घेऊन बाजूला आलेली असते. बऱ्याच दिवसांनी आपल्याशी सगळेजण छान बोलताय हे बघून वसूला छान वाटत असते, पण रम्याला काही ते पचत नाही. ती तिला बोलते की तू जास्त खुश होऊ नकोस, आपण विरोधी पक्षात आहोत आणि हसण्या खिदळण्याच्या नादात तू खरं काय ते बोलून जाशील. त्या दिवशी तुझ्या हातूनच ग्लास फुटला, यामुळे तुझ्यावर संकट येऊ शकतं. आपण जसं यांच्याशी चांगले वागण्याचं नाटक करत आहोत, तसंच ती लोक पण आपल्याशी चांगलं वागण्याचं नाटक करू शकतात, त्यामुळे तू सावध राहा. दुसरीकडे पार्थ काव्याच्या ताक पिण्यासाठी पाठी लागलेला असतो. सुरुवातीला काव्य तयार नसते, पण जेव्हा पार्थ तिच्यावरच रुसण्याचे नाटक करतो तेव्हा ती तयार होते आणि एका घटक्यात सर्व ताक पिऊन टाकते. त्यामुळे तिला भांगेची नशा चढते. पार्थ मनोमन खुश होत असतो. जीवा पण सतत नंदिनीला ताक पी म्हणून मागे मागे लागलेला असतो, त्यामुळे तिला एक वेगळाच संशय येतो. ती मुद्दामच त्याच्यासमोर पुढे जाऊन ताक पिण्याचं नाटक करते आणि नशा चढली असं दाखवते. त्याच्यासमोर ती भांग प्यायल्यावर कसं वाटतं ते करून दाखवत असते, त्यामुळे जीवा तिची मजा घेत असतो. आणि एका पॉईंटला अचानक नंदिनी त्याच्या कानाखाली मारते आणि सांगते की तुम्ही मला भांग पाजत होते हे मला सगळं माहीत होतं, म्हणून मी फक्त तुमच्यासमोर ते ताक पिण्याचं नाटक केलं. तुम्ही दिलेलं ताक मी अजूनही तिथेच ठेवलं आहे, जाऊन पहा. नेमकं ते ताक पिण्यासाठी वसू तिथे गेलेली असते. जीवाचा फार मोठा पोपट होतो आणि ती ताक वसू पिऊन घेते. आणि आता बघूया मग वसू ताकच्या नशेमध्ये, भांगेच्या नशेमध्ये सगळी रम्याची पोल खोलते की जीवा आणि नंदिनीमध्ये वादविवाद निर्माण होतात. हे बघण्यासाठी आपल्याला या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे लागेल. धन्यवाद.